जोड तुझ्या संग माझं नाव, तुझ्या विना ग नाही ठाव, तुझ्या नावानं सार मी केलं, तुझ्या पिरमाचं याड ग गोड लागल, तुझ्या पिरमाचं याड ग गोड लागल, तुझ्या पिरमाचं याड ग गोड लागल, पिरमाचं याड ग गोड लागल। ओके, तर अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवणं फारच सोपं आहे। सुरुवातीला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्ट लिंक दिली, त्यावरती क्लिक करायचं आहे। सुरुवातीला तुम्हाला आपली फोनसेवा.com अशा पद्धतीने वेबसाईट दिसेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्हाला काही अशा पद्धतीने आपले दिसून जाईल। ठीक आहे, इतकं आल्याच्या नंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे। या ठिकाणी डाउनलोड सुरू कसा करा असं एक ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि 30 सेकंद इथं थांबायचं आहे। ठीक आहे, ओके, जशा पद्धतीने या ठिकाणी बघू शकता 30 सेकंद आपले संपलेले आहे। तर इथं फाईल डाउनलोड करा असं ऑप्शन दिलेलं आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे। काही अशा पद्धतीने येऊन जाईल आणि आता या ठिकाणी सरळ खाली यायचं आहे। बघू शकता या ठिकाणी बीट मार्क भेटेल, याच्यावरती क्लिक करून याला अलाइट मोशनमध्ये इनपुट करायचं आहे। ओके, बघू शकता इनपुट झाल्याच्या नंतर काय ते अशा पद्धतीने दिसून जाईल। या ठिकाणी तुम्हाला काही नाही करायचं आहे, स्वतःचे इमेजेस या ठिकाणी ॲड करून घ्यायचे। त्यासाठी या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी 3 ग्रुप भेटतील, या ग्रुपवरती क्लिक करून पुन्हा एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी एक इमेज असणार आहे, यावरती क्लिक करायचं आहे, कलर अँड फिलमध्ये जायचं आहे आणि या नंबरवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आणि आता जिथं कुठे तुम्ही तुमचे इमेजेस ठेवले असेल तो इमेज सिलेक्ट करायचा आहे, वरती प्लसवरती क्लिक करायचं आहे। बघू शकता इमेज चेंज झालेला आहे। ठीक आहे, इतकं झाल्यावर बॅक यायचं आहे, पुन्हा या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये आणि इथे इमेज असणार आहे, याच्यावरती क्लिक करून तुम्ही अशा पद्धतीने या ठिकाणची इमेजेस ॲड करून घ्यायचे। ठीक आहे, सर्व प्रोसेस सेम असणार आहे। काही वेळेस जर ग्रुप अशा पद्धतीने तुमचा लहान होत असेल तर इथून अशा पद्धतीने वाढून याला बरोबर करून घ्यायचं। ठीक आहे, इतकं झाल्याच्या नंतर हे पण प्रोसेस सेम असणार आहे। या ठिकाणी पण तुम्हाला सेम पद्धतीने कलर अँड फिलमध्ये जाऊन या ठिकाणी तुम्हाला चेंज करून घ्यायचं आहे। एवढंच करायचं आहे, व्हिडिओ ऑटोमॅटिकली तुमचा बनून जाईल। नंतर एक्सपोर्ट बटनावरती दिलेलं आहे, याच्यावरती क्लिक करून 1080 मध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे।